नमस्कार. सक्सेस नमस्कार. न्यूज मध्ये आज आपण भेटणार आहोत प्राची छत्रे यांना. आणि प्राची हिने ट्रेडिशनल आर्ट आणि गिफ्ट आर्टिकल याच्यामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. अँड ती वारली पेंटिंग आणि इतर ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स हे शिकवते पण, आणि त्याचे गिफ्ट आर्टिकल्स बनवून कॉर्पोरेट गिफ्टिंग करता पण देऊ शकतो. सो वेलकम प्राची. यश, तुझ्या स्वतःचा प्रवास तू कधी सुरू केलास, कसा सुरू केलास, ह्याच्याबद्दल जरा थोडक्यात सांगशील का? आता तुम्ही वारली जे म्हणालात तर ते साधारणपणे 10वीच्या सुट्टीच्या सुमारास जेवढं मला आठवतंय, मी बहुतेक तेव्हा सुरू केलं. हा. 10वी झाल्यावर आपल्याकडे भरपूर वेळ असतो, मग करायचं काय? हं. तर असं करून वारली पेंटिंग, आई म्हणाली कर कोर्स, करून केला कोर्स. आणि केला तर तो आवडला, आणि मग जे मिळेल त्याच्यावर वारली कर असं चालू झालं. आणि असंच एक गोष्ट काहीतरी जी मिळाली त्याच्यावर केलं, आणि ते मी कोणाकडे तरी, आमच्या नातेवाईकांपैकी कोणाकडे तरी गिफ्ट म्हणून दिलं, दिवाळीचं म्हणा किंवा असं. आणि ते आमच्या शाळेचे ट्रस्टी किंवा ट्रेझरर होते त्यावेळेला, पार्लेटिव्ह विद्यालय जी पार्ल्याला आहे ती. तर त्यांनी सांगितलं, हे छान आहे, तू हे छान करतेस, तर तू आपल्याकडे जे समर वर्कशॉप्स होतात तर तू शिकवशील का, तिथे समर वर्कशॉप घेशील का? आणि मी होते 11वीत, म्हणजे आय वॉज बेअरली 16-17 वर्षाची होते तेव्हा. ओके. मी म्हटलं ठीक आहे, घरी बसून करायचंय काय, आणि वर्कशॉप घेतलं की आपल्याला पेमेंट मिळेल, हा. आपली पॉकेट मनी होईल, असं करून ती सुरुवात झाली. ओके. आणि ते चालू झालं. मग त्याचे प्रोडक्ट्स लोकांना आवडायला लागले, आणि त्यांनी सांगितलं की तू हे असंच गिफ्ट देण्यापेक्षा तू ह्याचे पैसे लाव. ओके. त्यामुळे ते अनइंटेन्शनली चालू झालेला तो बिझनेस आहे. फॅन्टॅस्टिक. असं थोडक्यात वारली पेंटिंगनी सुरुवात झाली. हो, थोडक्यात what I will say is destiny takes you to the path where you are कम्प्लिटली destined to go. असं ते झालंय. करेक्ट. Right. येस. आणि ते झालं त्याच्यानंतर, हे जसं तुम्ही म्हणताय की जे डेस्टिनी असते, जे इथे लिहिलेलं असतं ते Right. होतं. Correct. तर त्याचा दुसरा अनुभव मला असा आला की मी फर्स्ट इयर BA करत होते, हा. आणि पहिल्या दुसऱ्या बेंचवर बसले होते, आणि आम्हाला तेव्हा शिकवायला डॉक्टर नीता ताटके होत्या, सायकोलॉजी शिकवत होत्या. हा. लेक्चर झाल्यावर मला म्हणाल्या की जरा मला येऊन भेट. म्हटलं बरं, भेटते. आणि त्यांनी मला सांगितलं की समर्थ व्यायाम मंदिरला मी मलखांब शिकवते, तर तिथे 1 वर्षी जर्मनीहून मलखांब प्लेयर्स आपल्याकडे येतात, हा. 1 वर्षी आपले प्लेयर्स जर्मनीला जातात. तर तेव्हा त्यांना आम्ही वारली पेंटिंगची कमिटमेंट दिलेली आहे. ओके. पण वारली पेंटिंग ज्या शिकवणार होत्या त्यांचं नेमकं काही कारणास्तव दे हॅव बॅक्ड आउट. हा. तर वी आर लुकिंग फॉर अ रिप्लेसमेंट. हा. पेमेंट विल बी इन काइंड, बट वुड यू बी इंटरेस्टेड? आणि नशिबाने असं झालं की माझे काहीतरी 12-10 लेक्चर संपायचे, आणि 12:30 ह्यांचं सेशन घ्यायचं असायचं, आणि कॉलेजवरनं समर्थ व्यायाम मंदिर जवळ. ओके. तर म्हटलं ओके, आय विल डू इट. असं फर्स्ट इयरला ऍज अ रिप्लेसमेंट मी तिथे शिकवायला गेले. ओके. आणि नेक्स्ट इयर जेव्हा ते स्टुडंट्स इथे आले, हा. त्यांच्या कोचनी डिमांड केलं की वारली पेंटिंगचं सेशन ठेवा, आणि ज्या गेल्या वेळेला शिकवायला होत्या त्यांनाच तुम्ही बोलवा. ओके. असं करून करून मी जवळजवळ त्या जर्मन मलखांब प्लेयर्सना सुद्धा 3 का 4 बॅचेस त्यांच्या घेतल्या, आणि त्यांच्या कोचना पुढे जाऊन एवढा इंटरेस्ट आला त्याच्यात की त्यांनी मी शिकवलेलं, मग त्यांनी त्यांचा रिसर्च करून वगैरे हा. जर्मनमध्ये जर्मन लोकांसाठी म्हणून वारली पेंटिंगवर एक पुस्तक छापलं. अरे वा. हे मी FY BA ला असतानाची गोष्ट. असं करत करत ते वाढत गेलं. ग्रेटेस्ट अचीवमेंट मला वाटतं हा मोठा सक्सेस आहे. वारली पेंटिंग जर्मनीमध्ये पोचवणं, आणि पोचवणं त्याचा एक म्हणताना त्याच्यावर जर्मन मध्ये पुस्तक पब्लिश होणं, याच्यामधला तुझा मोठा सहभाग आहे, असं नाही म्हणता येणार.
येस. मोठा म्हणा खारीचा वाटा पण आहे म्हणजे नाही, असं तर ते सहभाग मोठाच, कारण इट इज अ सक्सेस स्टोरी ऑफ युअर्स. करेक्ट. बरं, आता असं होत गेलं. यश. आणि मला वाटतं ह्याच्या नंतर तुझं पुढचं एक म्हणजे आय थिंक यू हॅड कंडक्टेड सम क्लास और कोर्स कुठे, आपलं काला घोडा फेस्टिवल मध्ये. येस. सो तर विल ते यू टेल क्विलिंग अबाउट. साठी होतं, पेपर क्विलिंग साठी होतं. हा. 7वीत असताना ना मला आई बाबांनी काहीतरी एक पेपर क्विलिंगचा सेट गिफ्ट दिला होता आणि तेव्हा आपलं घेतलं काहीतरी तेवढ्यापुरतं नव्याची नवलाई आणि मग तो कपाटाच्या वर होता आणि काहीतरी नंतर एक 4-5 वर्षानंतर कपाट साफ करताना तो सापडला. तर सापडला मग आता परत उत्साह असं करून ते चालू झालं परत आणि ते सुद्धा इतकं पुढे गेलं की 2018 साली कालाघोडा फेस्टिवल मध्ये मला बाय इनवाईट वर्कशॉप कंडक्ट करायला संधी मिळाली ऑन पेपर क्विलिंग. वाव. मग किती आणि जणांचा आता वर्कशॉप घेतला होतास तू? 25-30 जण होती काहीतरी त्यावेळेला. वंडरफुल. स्पॉट रेजिस्ट्रेशन होते, जे आले ते दे कुड अटेंड असं. अच्छा, दॅट इज अमेझिंग. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी पेंटिंग आणि गिफ्ट आर्टिकल्स, हे तू रेग्युलर बेसिसवर कशा पद्धतीने मार्केट करते? आता म्हणजे त्यावेळेला हे सगळं हळूहळू करताना बरेच माझे असे प्रोडक्ट झाले, मेनली फोकसिंग ऑन वारली पेंटिंग आणि पेपर क्विलिंग. आणि तेव्हा मग चला आता आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत, मग काय करूया आता, एक्झिबिशन्स करूया असं करत एक्झिबिशन्स घेत गेले. हा, एक एक नवीन प्रोडक्टची आयडियाज येत गेल्या. हा, असं करत ते चालू होतं. मग कोविड झालं, मग आय आय डिलिव्हर्ड अ बेबी गर्ल. तर त्या सगळ्या ह्याच्यात मला हा बिझनेस टुक अ बॅक. हा. आता नाव आय हॅव स्टार्टेड इट अगेन आणि आता माझ्याकडे बरेच नवीन नवीन आयटम्स आहेत अँड आय हॅव अ लॉट मोर टू ऑफर. त्यातलं एक म्हणजे तुम्ही इथे मागे बघू ते मागे शकता दिसतंय तर तुझं वॉल पेंटिंग. येस. अप्रतिम वॉल तर पेंटिंग आहे, ते थोडे बाजूला होऊन ते दाखव सगळ्यांना. येस. वाव, दिस इज ब्युटिफुल, ब्युटिफुल. आणि हे तर करायला. हे हा. आडवं जवळजवळ 5.5 फूट आणि हाईटला जवळजवळ 3.25 फूट एवढं ते आहे. जवळजवळ 20 दिवस आणि अराउंड 52 आवर्स एवढे माझे त्याच्यात गेलेले आहेत करण्यामागे. बट इट इज अ मास्टर पीस. येस. सो हे असे पेंटिंग्स ऑर्डरनी म्हणजे कमिशन वर्क जे आजकाल म्हणतो की आय डू दॅट. किंवा वारली पेंटिंग मध्ये माझ्याकडे हे अशा टाईपचे घड्याळ आहेत. थोडं मागे जाऊन दाखवते. इट्स अ मग ब्युटी. हे मी माझ्यासाठी. येस. हे तू तुझ्यासाठी बनवलंयस. हे मी माझ्यासाठी बनवलं होतं आणि आता मग लोकांना आवडत गेलं तर मी आता ऑर्डर्स घेते त्याच्या. खूप छान. खूप अप्रतिम आहे ते. किंवा मग अशा टाईपचे पेंटिंग्स आहेत छोटे हा. छोटे. ओके. तिथे तुम्ही बघू शकता की हे लग्न लागतानाचा सीन आहे. हा. किंवा हा एक तुमचा तारपा वाजवतायत आणि इथे डान्स होतोय. वाव, खूप सुंदर आहे हे पण. हा. अ, नवरा बायकोची वरात चालू आहे, चालली आहे इधर घराकडे किंवा असं कुठे पण वरात चालू आहे. हा. वरात. करेक्ट. नॉर्मल बैलगाडीवरनं माणसं चाललेत कुठे हा, हा. मार्केटला म्हणा किंवा असं. खूप छान. आणि बायका पाणी भरायला मुलांना चालल्यात कडेवर घेऊन मुलाबाळांना वगैरे घेऊन. बायका चालल्या आहेत. हा. तर This हे is असे beautiful. पेंटिंग आहेत. Yes. तर ते पेंटिंग्स म्हणजे मग जसं कस्टमरची डिमांड असतात तशा की आम्हाला विथ फ्रेम पाहिजे, विदाउट फ्रेम पाहिजे, Correct. तर तुम्हाला हवं तसं. That is beautiful. आणि त्या व्यतिरिक्त आणि पेपर क्विलिंगचं म्हणाल तर माझ्याकडे असे पेन्सिल टॉप्स आहेत क्यूट लहान आहे मुलांसाठी म्हणून. ते. रिटर्न गिफ्ट वगैरे तर द्यायला खूप छान आहे. येस, रिटर्न गिफ्ट द्यायला किंवा आता शाळेत वगैरे मुलांना हे असतं खूप की माझी पेन्सिल वेगळी कशी कळणार बाकीच्यांपेक्षा. हा, हा. तर मग त्याच्या तुम्ही करता. तुमच्या मुलांसाठी घेऊ शकता. येस. तर ह्याच्यात माझ्याकडे जवळजवळ 10 अॅनिमल्सचे डिझाईन्स आहेत. ओके.
पण हे कशाचे बनवतेस? पेपरचे. ओके. कम्प्लिटली पेपर आहे, एक्सेप्ट फॉर द पेन्सिल, बाकी सगळं पेपर आहे. ओके. ब्युटिफुल. खूप गोड आहे. पेपर क्विलिंग मध्ये ज्वेलरी आहे. आता रेडी माझ्याकडे काही नसेल, पण हे असे हा, कानातले आहेत. छान आहे. एकदम सिम्पल तर तुम्ही सांगाल त्या तुम्ही सांगाल त्या डिझाईन मध्ये, तुम्ही सांगाल त्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला करून देऊ शकते. किंवा पेपर क्युलिंगच्या नेम प्लेट्स आहेत. आता माझ्याकडे रेडी काही नाहीये आता दुसरे जे दाखवायला, पण दाखवलेस ग्रीन वाले कानातले येस, तर ते आहेत, ते सुंदर आहे. ओरिगामीचे आहेत. हा ते ओरिगामीनी केलेले आहेत. बटरफ्लाईज आहेत ओरिगामीचे, हा. आणि त्याला जॅपनीज ओरिगामी पेपर वापरून रिअल बटरफ्लाय वाटतात ते कानामध्ये. ते- खूप सुंदर आहेत. आणि आता थोडस क्रोशे मध्ये हे करून क्रोशेचे कानातले माझ्याकडे दिस आहेत. इज ब्युटिफुल तर अगेन. याच्यामध्ये आय दीज कॅन आर सजेस्ट याच्या बरोबर तू त्याच्यामध्ये बीड्स, पर्स येस, किंवा स्टोन्स हे पण ऍड केलेस तर त्याला आणखीन वेगळी ग्रेस येऊन जाईल. येस. हे आता जस्ट स्टार्ट आहे, तर हो त्यामुळे आहे. आय एम जस्ट स्टील एक्सप्लोरिंग दॅट. येस येस येस. आणि असे हे आहे, मग माझ्याकडे मुंडावळे आहेत, महिरप आहे, वाव. टी कोस्टर, सर्विंग ट्रे, मी म्हंटल तसं पेपर क्विलिंगच्या नेम प्लेट्स आहेत, हा. किंवा अल्कोहोल इंकची घड्याळं आहेत. असे जवळजवळ माझ्याकडे 30-40 प्रोडक्ट्स आहेत. तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला गिफ्टिंग ऑप्शन्स मी देऊ शकते. वाव. दिस इज ब्युटिफुल. म्हणजे थोडक्यामध्ये आय वुड से दॅट आउट ऑफ असं म्हणजे हॉबी म्हण, क्युरिओसिटी म्हण, अशातनच चालू झालेला आणि तो होऊन त्याच्यानंतर आलेल्या संधींमधनं चालू झालेला येस, आणि छान पद्धतीने यशाच्या दिशेने चाललेला येस. असा हा तुझा गिफ्ट आर्टिकल्सचा व्यवसाय आहे. शुड वी पुट इट म्हणजे येस, ऍक्सिडेंटल बिझनेस असं आपण accidental म्हणू शकतो. business which येस, has got many success stories. येस. So I'm really thankful to you आणि खूप छान तुझ्या बिझनेसची पण माहिती दिली. लोकांना पण याच्यातून एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा संधी येते तेव्हा ती घ्यायची. काय माहिती टोटली तुमच्याकरता एखादी छानशी अपॉर्च्युनिटी त्याच्यात. करेक्ट, कम्प्लीट. Yes. So this is what it is and I'm so happy that you're here. Thanks a lot. And yes, thank you for Bye. inviting me.